म्हणतो? काय नाही, मसाला कमी पडला आता त्यामुळे घ्यायला आलं. हा खोबऱ्याचा खिसा आहे ना हा, ज्यावेळेस लागन ना तेच वेळेस करावा लागतो. आम्ही ऑर्डरीला पण असं करून ठेवत नाही, ऑर्डरनुसारच करावं लागतो. लगेच भरून देते तुझ्या समोर. मसाला पार द्यावा. एक हळदीची पुडी फुटली वाटतं, थांब दुसरी घे. नाही नको, सगळ्या प्लॅन ह्याच्यात होईल हॉटेल. भावडूनापाशी मसाला दिला आणि दाजी निघाले ते आता शारदानगरला. रुबी गाडीवर बसलेली त्यांच्या, काळ्या इथं बसलाय. हीच भाऊ 8:30ला येतो, अजून टायमिंग आहे यायला. रुबीचं कसं चाललंय बघू शकता गाडीवरती. काळ्या झोपलेला बाहेर आलाय, तो का आलाय काय माहित नाही. आता ही बारामतीतली ऑर्डर आहे साधनाताई साहेबांची. तर त्यांची मिरची पावडर तिखटाची अर्धा आणि कलरची पावशेर. हे पण आता लगेच पॅक करून देणार आहे मैत्रिणींना, कारण का दाजी तिथं वसरीलाच बसले तर इथं माझी वाट बघत. धर या मायडिशीतला. आणि ही बोराटे भाऊंचा 3500 घेणे. हां खर्च करणे. कांद्याची पिशवी घेतली शशिकांत भाऊजींकडून. मग अशी रुबी बसली होती गाडीवर, काळ्याखाली बसला होता. काय रे बापू, का बसलाय गाडी तू? बारामतीला जायचंय तुला पप्पांबरं? हा, रुबी बसली झाडावर. दाजी चालल्यात शारदानगरला चाललाय ना. कशाला वैभव यायचं? काय माहिती काय काम आहे. चल ना, कर की आंघोळ का. काळ्या उठ उठ. ती बघा ती तिकडे माकड्यावर झाडावर चढली आहे, दिसती का रुबी? अगं चालली की सगळी, तू बसायची कधी गाडी. चल रुबिया, तात्यांना जायचंय का बारामतीला? बारामतीला का कुठं? का व? हा हा बस हो का ताई. रुबी बघितलं का? बसा कुठे बसा की तिथं का बस. नाही नाही, गणेशला लय टाइम आहे अजून. गणा दीदीवर जाईन शाळेत. तुमचा डबा देते त्यापाशी. रुबीला खाऊ. सगळं जाव. ओय धडकलं मोर. ही दोन्ही झाली आत्राळी, रुबीन काळ्या. मला माहिती काळ्याचं काय म्हणणं आहे. ती अजून दूधवाला म्हणा नाहीच आहे. चिमण्या दिसल्या चिमण्या. हे तर मग नॉनव्हेज असल्यावर दुधाचं कोण बघतं तवा? काय रुबी? अहो ती काय झालं, सकाळ सकाळ भावडून आणापाशी मटेरियल दिलं गोटमचं. परत ना दीज पप्पा जायचं होतं ते त्यांच्यापाशी बारामतीतलं दिलं. त्यांना माळेगावला जायचं होतं. हां मग म्हणलं हे हिशोब बी गोटम दादाचा लगेच लिहून टाकावा. त्याचं टाकलं म्हणजे आजचं आज लिहून टाकलं म्हणजे कळतं कुठल्या तारखेला कुणाच दिलंय ते. हां म्हणलं एक काम कमी, पण ते हिशोब करून टाकावं. ढोबळी मिरची करायची चाललंय आज, ती पण पातळ. कारण का आज मी करणारे ज्वारीच्या भाकरी. चपात्याला काय पीठ नाही मैत्रिणींना. मस्त छान वाटण वगैरे वाटलं, जसं आपण वांग्याला वगैरे वाटण वाटतो ना तसंच वाटायचं. कांदा वगैरे सगळं टाकून, शेंगदाण्याचा कूट. ही शक्यतो शेंगदाण्याचा कूट टाकण्यापेक्षा आहे ना कांद्यामध्ये वाटण वाटलं का नाही भाजी मिळून येते आणि त्याला चव पण लागते. आता ह्याला असंच अजून 5 मिनटं झाकून ठेवायचं आणि व्यवस्थित परतलं का नाही की मग पाणी वाटायचं. आणि गणेशचं ह्यांचं काहीतरी चाललंय तिकडं. तेव्हा तिकडं गणेश गेलाय.
आता शाळेत जायचंय, 9 वाजून गेलं ते त्या, मग पटकन उरकायचं, आंघोळ करायची, काही डोक्यात नसतं. नानींनी मिरच्या वाळायला टाकल्या. अजून एक गुणी ती वाळायला टाकायची मिरच्याची. गणेश कचरा स्वयंपाक करताना सगळ्याच्या घरात कचरा होत असतो. आता आपण खात आहे पिवळी भाकरी. कशाची केली? बेसन राहिलं होतं शिल्लक रात्रीचं, त्याच्या भांडणं लागू नये म्हणून सगळ्याला एक एक केली. बघू शकतो, कारण का ही बेसनाची भाकरी खूप सुंदर लागते. टाकू कसली दे. बेसन पीठ जर बेसन केलेलं जर रात्रीचं शिल्लक राहिलं ना, तर अशी भाकरी करायची त्याची. बघू शकता, बेसन घ्यायचं आणि त्यात मध्ये ज्वारीचं पीठ आहे ना, न पाणी टाकता मळायचं. हे उलगडून दाखव की बापू, थोडी उलगड की पापुडा दाखव की, म्हणजे ती भाजी वाया पण नाही जात आणि अशी खाल्ली पण जाते. कोथिंबीर वगैरे पाण्याची नाही बचत होत. सर बाजूला इथं आपली भाजी तयार आहे, ढोबळी मिरची तोडायला. ही अशी पातळ ढोबळी मिरची कोण कोण करतं नक्की सांगा मला कमेंट करून. नक्की सांगा आणि मला पण द्या बरं का, नक्की नक्की द्या. अगं बाया, ही आधी कोरडं खाऊन बघ ना कसलं लागतंय. तू तर कालच चुरलं त्याचा. त्याला असं लागतं काला. आणि हे माझ्या दिरांनी दिलं इथं सीताफळ आलतं. अगं अरे त्यांना आता कुणा नाव काय सांगू. पांड सरांनी दिले, पांडुरंग सरांनी. तिखट नाही झाली भाजी. तुम्ही म्हणता ना एवढी ही म्हणल्यावर तिखट झाली असं. नाही झाली तिखट. दर खा बसन चूर. कसं खायचं? काला चुरून खायचं. खा. डणकट होत असेल तर यावंच लागतंय, असंच काला चुरून खावंच लागतंय. अशी भाजीला तरी यायची असेल तर एक कच्चा मसाला घ्यावा लागेल. मसालावाले, मनीषा मसालेवाले. होय का? मनीषा मसालेवाले. यस. अशी तरी पाहिजे असेल तर मनीषा मसालेवाले. हो. दाखवा भाजी. दाखवली की. बरं दावतो. सॉरी. दाखवा भाजी. हो. काय डायलॉग मध्ये तुम्ही बी माझा पक्ष करते. बरं दावती. हो का बघा. कशी तरी आली. हो चांगली आली. आणि तिखट नाही बरं का. तुम्ही म्हणता लय तिखट आहे काय, तर गणेश खातो त्याच्यानं विचार करा की तिखट नसती जास्त. आपल्याला तिखटच लागते. बरं खावा. मम्मी आपली तिखटच करते. यस. आणि एका दिवशी केले ना तिखट करते. बर जमल का? हा तसं करते. ही ड्रायफ्रूटचं लाडू येतं मैत्रिणींनो. बघू शकता. आता तर बांधायचं चाललं इथं. आणि हे लगेच जर भरले ना तर असे फुटतात. फुटला तर ह्याला आजच्या दिवस आरामच करून ठेवावं लागेल. ही शेंगदाण्याचे रात्री केलेले हे झाले. हे झाले दणदणीत. ह्यांचं नाही काय. कुणाची गाडी आली हो? बहुरुणाची गाडी दिसते. बरं शेंगदाण्याचं मला ना, मी हे बाकीचं भरते तर मग शेंगदाण्याचं मला भरवून द्या. 4 किलो लाडू भरले. इकडं हे सामान भरलं. अजून बाकीचं राहिलंय. पण मैत्रिणींनो इथं काय झालंय तुम्हाला दिसत असं. आणि एवढा मसाला ठेवावा लागतो. कुणी आलं तर काय करायचं. इथं येतात ना न्यायला, त्याच्यामुळं राहिलेलं ताईसाहेबांचं. आता ह्या ताईसाहेबांचं उद्या. जेवढा होता तेवढा शिल्लक भरला. बाकीच्यांना आता आज बनवायचं आहे दिवसभर. तुम्हाला दाखवतेच मी बनवलं. चल हे सगळं एकत्रच भरलं का? ए दिदे हे ताईला द्यायचं आहे. ताई ही तीन एकत्रच भरलं का? लावून का मिरेन ती? बर बर.
काश्मीरी सगळ्यात जास्त काश्मीरीची नकर चालल्यात इथं. सगळ्यात जास्त विकणारी मिरची म्हणजे काश्मीरी. बायांच्या कालवणाला तरी ये नाही का काही काही नुक सरसकट घेतात 1 किलो तरी पावडर. हा टकूचं बिकूचं बांधायचं शिटर घालायचा. कसं आहे माहितीये का, बहिणीने हाक मारल्यावर सवड नसती, पण भाचीने हाक मारल्यावर कसा टेम्पूत न उतरला. आ बस इथं मी आली कांडप बंद करून. बस कपा. माणसांची पोरं कुठं कुठं शाळेला असते ती, आणि ह्याचं पोरग कुठं शाळेला या. थोड्या वेळ जरा बंद करते, लय सकाळ धरणं चाललाय. मोटर गरम झाली. तुम्ही म्हणता सकाळ धरणं काय केलं. आली कल्पना. थांबा. मसाला ही अख्खा टब भरून मसाला केलाय. ही सौद्याचं सामान कुठलंय हो का, ह्यात बी मसालाच आहे. दिसतोय लाल सरत नसता, त्यामुळं कांडू गरम झालाय. कांडू तात्या गरम झालाय आज. जर कुणाला पाहिजे नसेल मसाला तर माझा नंबर घ्या 9657484033. ताज असतं आपल्याकडं, शिळ नसतं.